सबिंदु सिंधु सुस्खलः तरंगभंज रंजितम् द्विषस्तु पापजात जातकारी वारि संयुतम् कृतान्तदूतकालभूत भीतिहारि वर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे। मित्रांनो, आजचा आपला हा व्हिडिओ उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेवर आधारित आहे। ही उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणजे नक्की काय, ती कशी करतात, याबद्दल सर्व माहिती पुढे आपल्याला मिळणार आहे। रात्री 11:50 सुटणारी दादर एकता नगर SF एक्सप्रेस पकडली आणि पहाटे 5:30 वाजता वडोदरा स्टेशनला उतरलो। वडोदरा स्टेशनहून खाजगी बसने सकाळी आम्ही गरुडेश्वर येथे आलो। गरुडेश्वर येथे येण्यासाठी आपल्याला अनेक पर्याय उपलब्ध आहेत। इथे पोहोचण्यासाठी आम्हाला जवळजवळ 2 तासाचा वेळ लागला। मित्रांनो, खरं तर परिक्रमा ही तिलकवाडा येथून सुरू होते, परंतु आम्ही पहिला इथे परिक्रमेसाठी संकल्प सोडणार आहोत आणि उद्या पहाटे परिक्रमेला सुरुवात करणार आहोत। संकल्पासाठी लागणारे सर्व पूजेचे साहित्य घेऊन आपण संकल्प सोडायला बसलो। अनेन सफल अर्घ्य दानेन फलदः अस्तु सदा मम। आपण जी परिक्रमा करणार आहोत ती पूर्ण करण्यासाठी आम्हाला इच्छा बळ देऊन ही परिक्रमा निर्विघ्नपणे पार पडू दे, यासाठीच आम्ही हा संकल्प केला। नमो नमः। आणि अशा प्रकारे नर्मदा मैयेची आरती करून आपण संकल्प पूर्ण केला। मित्रांनो, आता सकाळचे 4:30 वाजलेत आणि आम्ही तिलकवाड्याला आलोय। आम्ही 3:30 वाजता उठूनच प्रातःविधी आटपून आंघोळ उरकून गरुडेश्वरहून इथे आलोय। इथे येण्यासाठी आम्हाला 20 मिनिटे लागली। आता इथून 5 मिनिटं अंतरावर परिक्रमेचे प्रारंभस्थान आहे। आता आपण परिक्रमेच्या प्रारंभस्थानी पोहोचलोय। इथूनच आपण महादेवाचं, मारुतीरायाचं दर्शन घेऊन परिक्रमा उचलणार आहोत, म्हणजेच परिक्रमेला सुरुवात करणार आहोत। आपण पाहू शकता, एकीकडे नर्मदा मैया शांतपणे प्रवाहित होते आणि त्याच शांतपणे काही परिक्रमार्थी विश्रांती घेत आहेत। आपण आता रामेश्वर महादेवाचं दर्शन घेतले। समर्थ रामदास स्वामी स्थापित मारुतीरायाची मूर्ती आहे, तिचं सुद्धा आपण दर्शन घेतले। आता आपण वासुदेव कुटीरमध्ये परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती महाराजांचं दर्शन घेऊन खऱ्या अर्थाने परिक्रमा उचलली आहे। आता आपण नर्मदा परिक्रमेला सुरुवात केली आहे। बोला नर्मदा मैये की जय। पहिलं मंदिर लागतं ते तिलकेश्वर महादेव मंदिर। याच मंदिरात मारुतीरायाचे आणि नर्मदा मैयेचे मंदिर सुद्धा आहे। मित्रांनो, हा परिक्रमेचा मार्ग एकूण 14 किलोमीटरचा आहे। आपण सुरुवातीचे 3.5 किलोमीटर गावागावातून जाणार आहोत। नंतर मैयेच्या तटाजवळून नंदी घाट आणि तिथून बोटीच्या साहाय्याने मैयेचा तट ओलांडून रामपुरा घाट आणि तिथून परत तिलकवाडा। अशा प्रकारे एक पूर्ण प्रदक्षिणा होणार आहे।
तेव्हा व्हिडिओमधून सोडून जाऊ नका, कारण परिक्रमा तर आता सुरू झाली आहे आणि पुढे या परिक्रमेचे महत्त्व आपण पाहूया. आपल्याला आता हे दुसरं मणिनागेश्वर मंदिर लागले. आपण दर्शन घेतलं आणि मार्गस्थ झालो. मित्रांनो, हिंदू धर्मात परिक्रमेला खूप महत्त्व आहे. परिक्रमा म्हणजे एखाद्या सामान्य ठिकाणी किंवा एखाद्या व्यक्तीला त्याच्या डाव्या बाजूने फिरणे, याला प्रदक्षिणा घालणे असे म्हणतात. ही प्रदक्षिणा म्हणजे षोडशोपचार पूजेचा एक भाग आहे. मित्रांनो, आज जरी आपण एक दिवसीय परिक्रमा करणार असलो तरी मैयेचे अनेक भक्त संपूर्ण म्हणजे जवळजवळ 3500 किलोमीटर एवढं अंतर असलेली परिक्रमा करतात. ही परिक्रमा मध्य प्रदेशातील अमरकंटक म्हणजेच मैयेच्या उगमस्थानापासून सुरू होते. पुढे गुजरातमध्ये भरूच या ठिकाणी जेथे मैया समुद्राला मिळते तिथून पुन्हा अमरकंटक येथे येऊन पूर्ण होते. ही संपूर्ण यात्रा पायी करायची असते आणि त्यासाठी साधारण 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस लागतात. तरीसुद्धा बरेच लोक आपापल्या श्रद्धेप्रमाणे किंवा सवडीप्रमाणे 3 महिने, 6 महिने किंवा 1.5 ते 2 वर्षात सुद्धा पूर्ण करतात. आपण पाहू शकता, अशा पद्धतीने जागोजागी भाविकांना बसण्यासाठी, आराम करण्यासाठी आणि अन्नछत्रासाठी पंडाल लावलेले आहेत. याच पद्धतीने परिक्रमा मार्गावर सर्व ठिकाणी मोठमोठ्या दिव्यांनी प्रकाशाची व्यवस्थासुद्धा केली गेली आहे. कोकिळेचे सुस्वर पहाटे पहाटे कानावर पडत आहेत आणि त्यामुळे आपली परिक्रमासुद्धा मधुर होत आहे. ही प्रामुख्याने धार्मिक यात्रा असली तरी ती साहसी, रहस्यमयी यात्रासुद्धा आहे. ज्या व्यक्तीने नर्मदा परिक्रमा पूर्ण केली त्याने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे कार्य केले असे समजले जाते. त्या व्यक्तीने मृत्यूपूर्वी सर्व काही माहीत केले असे समजले जाते. या यात्रेत गूढ, रोमांच आणि धोके असले तरी अनुभवांचे भांडारही आहे. या प्रवासानंतर तुमचे आयुष्य बदलेल यात शंका नाही, कारण अनेकांचे तसे अनुभव आहेत. मानवी जीवनात नद्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण आपलं सर्व जीवनचक्र हे नदीच्याच पाण्यावर अवलंबून असते. म्हणूनच नदीचे हे महत्त्व जीवनाला परोपकाराशी जोडते. ही नदी जगातील पहिली अशी नदी आहे जी इतर नद्यांच्या तुलनेत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहते. म्हणून सुद्धा या नदीचे वेगळे असे महत्त्व आहे. पुन्हा एकदा पक्ष्यांचा चिवचिवाट कानावर पडतोय, त्यामुळे परिक्रमेचा आनंद द्विगुणित होत आहे. परिक्रमेमध्ये सूर्यनारायणासोबत गोमातेचं दर्शन होणं म्हणजे भाग्यच की हो. एकीकडे उगवणारे सूर्यदेव आणि दुसरीकडे मावळणारे चंद्रदेव, या दोघांचे दर्शन करता करता आता आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. रामायण, महाभारत, स्कंदपुराण तसेच पौराणिक ग्रंथांमध्ये नर्मदा नदीचे वर्णन करण्यात आले आहे. या नदीच्या किनारी असलेल्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याने मानवाला पुण्य मिळते अशी श्रद्धा हिंदू धर्मात प्रचलित आहे. तसेच ही नदी कुमारिका स्वरूपात आहे अशी धारणा आहे. म्हणूनच या नदीला असलेल्या धार्मिक महत्त्वामुळे तिची परिक्रमा केली जाते.
मित्रांनो, परिक्रमेमध्ये आपल्याला अनेक देवळे तसेच आश्रमसुद्धा लागतात. अशाच एका सीताराम आश्रमात आता आपण आलो आहोत. आश्रमातून बाहेर पडताच आपल्याला थेट मैयेचे दर्शन होते. नर्मदे हर, नर्मदे हर. आता इथून पुढे आपण मैयेच्या तटावरूनच परिक्रमा करणार आहोत. आपल्याला एक प्रश्न पडला असेल की या परिक्रमेचा काही इतिहास असेल की नाही. होय, नक्की आहे. ही परिक्रमा कोणी आणि कधी सुरू केली? तर मित्रांनो, श्री मार्कंडेय ऋषी हे नर्मदा परिक्रमेचे आद्य प्रवर्तक. त्यांनी सुमारे 7000 वर्षांपूर्वी नर्मदा मैयेची परिक्रमा केली होती. त्या परिक्रमेचे वैशिष्ट्य असे होते की त्यांनी नर्मदेचीच नव्हे तर तिच्या उभय तटांवर तिला येऊन मिळणाऱ्या सुमारे 999 नद्यांचे धारा प्रवाह न ओलांडता प्रत्येकीच्या उगमाला वळसा घालून मार्गक्रमण केले. अशा पूर्णतः शास्त्रोक्त महापरिक्रमेला त्यांना 45 वर्षे लागली होती. तेव्हापासून श्रद्धाळू ही परिक्रमा करू लागले. पहा, नदीचा प्रवाह कसा उलट दिशेला चालला आहे, म्हणूनच याला उत्तरवाहिनी असे म्हणतात. आता आपण येऊया आज करत असलेल्या उत्तरवाहिनी परिक्रमेकडे. ज्यांना संपूर्ण परिक्रमा करणे शक्य नाही असे भाविक उत्तरवाहिनी प्रदक्षिणा करतात. तिलकवाडा ते रामपुरा या परिसरात फक्त चैत्र महिन्यात ही उत्तरवाहिनी परिक्रमा केली जाते, कारण या भागात तिचा प्रवाह हा उत्तरवाहिनी असतो. या व्यतिरिक्त तो पूर्ववत असतो. जो कोणी चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करेल त्याला संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळेल असे नर्मदा पुराणामध्ये व स्कंद पुराणामध्ये लिहिले आहे. म्हणजेच आज आपण सुद्धा हे भाग्य आपल्यासोबत घेऊन जाणार आहोत. आता आपण आलो आहोत नंदीघाटावर. एक प्रकारे म्हणू शकतो की आपण अर्धी परिक्रमा आता पूर्ण केलेली आहे आणि इथून आपल्याला, आपण जर झूम केलं तर पाहू शकता, पलीकडे या बाजूला आपल्याला जायचं आहे आणि वर चढून पुन्हा परिक्रमा सुरुवात करायची आहे. त्यासाठी आपल्याला इथून बोटीने जावं लागणार आहे पलीकडे आणि त्यासाठीचं हे तिकीट काउंटर आहे. बोटीच्या इंजिनाचा इतका मोठा आवाज असताना सुद्धा मैयेच्या खळखळणाऱ्या जलाचा सुमधुर आवाज आपलं मन प्रसन्न करून टाकतो. आता आपण नदी ओलांडून रामपुरा घाटावर उतरलो आहोत. या घाटावर सुद्धा अनेक सुविधा उपलब्ध आहेत, जसं मदत केंद्र, चिकित्सालय, शौचालये, स्नानगृहे आहेत. या घाटावर मैयेच्या जलाने स्नान करण्याची पद्धत आहे. त्यासाठी प्रशासनाने भाविकांना स्नानाकरता स्नानगृहे उभारली आहेत, जेणेकरून मैयेच्या प्रवाहात आंघोळ केल्याने मैयेचे जल प्रदूषित होऊ नये. आम्ही सुद्धा स्नान आटोपून पुढच्या मार्गावर निघालो आणि लगेचच रणछोडदासरायाचं दुसरं असं मंदिर लागलं. श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. आपण पाहू शकता, जागोजागी असे अन्नछत्र उभारले आहेत. हे अन्नछत्र मंदिरं, आश्रम यांतर्फे भाविकांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी उभारलेले असतात.
आता सकाळचे 8:30 वाजलेत. केळीच्या बागेच्या पलीकडे कसं टुमदार मंदिर आहे 2 शिखरांचं. आता आपण धनेश्वर मंदिराजवळ आलो आहोत. पहा किती सुंदर मंदिर आहे. असं वाटतंय की नुसतं पाहतच राहावं. त्यावरचं नक्षीकाम, रंगकाम किती सुरेख आहे. आता 9:30 वाजलेत आणि चांगलंच ऊन पडलंय. आपली तरी परिक्रमा ही 60 ते 70% पूर्ण झाले. अजून 30-40% बाकी आहे आणि उन्हामध्ये आपण परिक्रमा करतोय. हे पहा, आता वाटेत सुंदर असा तपोवन आश्रम लागले आहे. इथे सुद्धा प्रसाद, चहा, कॉफीची व्यवस्था केली आहे. इथे प्रातःविधी आणि स्नानादी आटोपण्यासाठी चांगली व्यवस्था आहे. संकल्पहं करिष्ये स्वदिव्य पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर. थोडं पुढे गेल्यावर पुन्हा सीताराम आश्रम लागलं. प्रभूचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. पहा किती सुंदर आश्रम आहे. इथे सीताराम महाराजांची मूर्ती आहे. या आश्रमात मारुतीरायाचं देखील सुंदर मंदिर आहे. मारुतीरायाचं दर्शन घेतलं आणि आता पुढे निघण्याची वेळ आली आहे. या वटवृक्षाच्या सावलीत काही काळ आराम केल्यानंतर आता दुपारचे जवळजवळ 10:30 वाजलेत आणि परत एकदा आपण मैयेच्या तीरावरती जात आहोत. इथून पुढे साधारणतः 2 किलोमीटरचे अंतर अजून शिल्लक आहे आणि आता आपण मैयेच्या पलीकडे जायचं आहे. तर पाहूया पुढे कसा कसा मार्ग आहे तो. नर्मदे हर. पहा नर्मदा मैयाचे विहंगम दृश्य पुन्हा एकदा. मगाशी आपण तटाच्या त्या बाजूने नर्मदा मैयाचं दर्शन घडवलं होतं. आता आपण नर्मदा मैयाच्या या बाजूला आहोत आणि हे पहा अनेक भाविक नर्मदा मैयाच्या किनारी स्नान करतायत. मैयेच्या पात्रात स्नान केल्यानंतर आणि मैयेला नमस्कार केल्यानंतर आता आपण आपल्या शेवटच्या टप्प्याकडे निघालो आहोत. आपल्याला तिथे समोर दिसतोय तो आहे तिलकवाडा. आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे काठावरून आणि तिथे आपल्या परिक्रमेचा शेवट होणार आहे. चला तर मग जाऊया. आपण आता शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. ज्याप्रमाणे नंदी घाटाहून मैयेचं पात्र ओलांडून रामपुरा घाटावर आलो होतो त्याच पद्धतीने पुन्हा पात्र ओलांडून तिलकवाडा येथे जाणार आहोत. परंतु आता बोटीने नाही तर प्रशासनाने त्याकरता एक पूल उभारला आहे. तो पूल ओलांडून आपण आता पलीकडे जाणार आहोत. मित्रांनो, फार जड अंतःकरणाने परिक्रमेची पूर्तता होते. खरं तर काही तासांची परिक्रमा आपल्या भक्तीला तृप्त करू शकत नाही. परंतु जी काही परिक्रमा केली आहे त्याने मैयेची महानता, येथील ऊर्जा, इथल्या मंदिरांची, आश्रमांची आध्यात्मिक शांतता पुरेसा प्रसाद देऊन गेली. मन सारखं मैयेकडे जाते. पण इथूनच प्रणाम करून पुन्हा एकदा तुझ्या दर्शनाला नक्की बोलावणं धाड अशी प्रार्थना करून जड पावलांनी पुढे मार्गस्थ झालो. मित्रांनो,
आता आपण ही जी शेवटची टेकडी आहे ती चढून आपण ही परिक्रमा पूर्ण करण्याच्या मार्गावर आहोत. आपण समोर पाहू ही जी टेकडी आहे, समोर ध्वज दिसतोय, तिथे त्या मंदिरापाशी आपली परिक्रमा पूर्ण होणार आहे. चला तर मग जाऊया. सकाळी 4:30 वाजता सुरू केलेली परिक्रमा आता आपण जवळजवळ 12 वाजल्याच्या आसपास संपवतोय. एकूण 7 तास लागले आपल्याला परिक्रमा पूर्ण करण्यासाठी. नर्मदे हर. मंदिरात सकाळी आपण देवाचं दर्शन घेऊन परिक्रमेचा संकल्प केला होता आणि आज इथे आपण अशा प्रकारे परिक्रमा दर्शन घेऊन पूर्ण करत आहोत.